नमस्कार, माझे नाव नंदिनी भाऊसाहेब पाटील। मी आज जागा स्त्री शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत मी आज 8वे विचारपुष्प सादर करीत आहे। ज्या वेळी स्त्रियांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते त्यावेळी स्त्रियांनी पुरुषांना मागे टाकले आहे। जगाचं सांगायचं झालं तर जगात स्त्रियांनी सर्वत्र आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय। भारताचं सांगायचं झालं तर भारतात स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी समजलं जातं। स्त्रिया या फक्त पुरुषांचं काम करतात असा भेदभाव निर्माण केला जातो। हा भेदभाव मिटवण्याचे कामही स्त्रियांनीच केले आहे। इंदिरा गांधी, कल्पना चावला अशा अनेक स्त्रियांनी ह्यात यशस्वी झाल्या आहेत। माझे आजचे भाषण आहे भारताच्या पहिल्या IAS अन्ना मल्होत्रा या भारताच्या पहिल्या IAS होत्या। त्यांनी आपली जिम्मेदारी सर्वोत्तमरित्या निभावून क्रिटिसाइज करणाऱ्यांची तोंड बंद केली होती। त्यांचा जन्म 17 जुलै 1927 मध्ये केरळ राज्यातील इराणम येथे झाला। इराणम हे केरळ राज्यातील एक अगदी छोटेसे गाव होते। त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मलाबार ख्रिश्चन कॉलेजमधून बॅचलरची डिग्री मिळवली व नंतर त्यांनी BSc मध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळाले। नंतर त्यांनी 1950 मध्ये UPSC पास करून वयाच्या 21व्या वर्षी पहिल्या IAS ठरल्या आहेत। पहिल्या महिला IAS ठरल्या आहेत। भारताला स्वातंत्र्य मिळून काहीच वर्ष झाली होती, त्यामुळे अशा काळात एका महिलेचा DM बनणं लोकांना खटकायचे। लोक त्यांना घाबरवायचे, भेडवायचे, पण त्या स्वतःच्या विचारावर ठाम होत्या। अन्ना मल्होत्रा यांना सर्व्हिस DM बनण्याच्या ऐवजी त्यांना सेंट्रल सर्व्हिस आणि फॉरेन सर्व्हिस देण्याचे ठरवले, पण ते त्यांच्या स्वतःच्या विचारावर ठाम होत्या। मग त्यांच्या जॉइनिंग लेटरवर लिहिलं होतं की लग्नानंतर त्यांना विलंबित केलं जाईल, पण त्या काही डगमगल्या नाही। त्या DMच्या पोस्टसाठी अडून राहिल्या व नंतर त्यांना मद्रास कॅलरी ही मिळाली। त्यावेळेचे मद्रासचे मुख्यमंत्री श्री गोपालहरीचारी हे होते। गोपालहरीचारी यांनाही प्रश्न पडला होता की अशा काळात एका स्त्रीचं DM बनणं योग्य राहील की नाही, पण त्या स्वतःच्या अन्ना मल्होत्रा यांना नंतर सचिवालयातही पद देण्याचे ठरवण्यात आले, पण ते त्यांच्या विचारावर ठाम होते। त्यांना DMचीच पोस्ट पाहिजे होती, मग त्यांना DMची पोस्ट मिळाली। नंतर त्यांच्या कामात खूप चांगली प्रगती झाली व नंतर त्यांचे काम पाहून मद्रासचे मुख्यमंत्री श्री गोपालहरीचारी व UPSCचे अध्यक्ष हे खूप अचंबित राहिले। त्या त्यांच्या काळातील एक धाकड IAS होत्या। त्या त्यांच्या काळात इमानदारीने काम करायच्या आणि त्यांना त्यांच्या कामात अजिबात ढवळाढवळ आवडत नसायची, त्यामुळे त्यांचे अनेक शत्रू वैरी तयार झाले होते आणि नंतर त्यांनी आपल्या सर्व्हिसमध्ये खूप वर्षांबरोबर काम केले आहे। कौशल्य आणि ज्ञानाच्या जोरावर ते नेहमीच विजयी झाले आहेत। काही दिवसानंतर भारत पाकिस्तानच्या युद्ध काळात शासन आणि प्रशासनाची जिम्मेदारी होती। त्यातही खड्या उतरल्या। त्यांनी आपली जिम्मेदारी सर्वोत्तमरित्या निभावली। लग्नानंतर त्यांना विलंबित केला जाईल हा नियम बदलण्यात आला। तेव्हा त्यांनी काही दिवसांनी अर्जुन मल्होत्रा सोबत विवाह केला। नंतर त्यांना 1979 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्या एक आदर्श महिला होत्या। त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे, खास करून तर मुलींनी, कारण की त्या एक खूप चांगल्या IAS होत्या। त्यांनी आपली कामगिरी खूप छानरित्या निभावली। वयाच्या 91व्या वर्षी 2018 साली मुंबई येथे त्यांचे निधन झाले। कर्तव्याचा प्रवास होता, कर्तव्याचा घेतला वसा, यशाचा प्रवास, स्त्री शक्तीचा आबा आज अन्ना मल्होत्रा आदर्श तुझी गाथा। धन्यवाद।